पुण्यामधलं एमपीएससीचं आंदोलन गुंडाळण्यात आलेलं आहे। पोलिसांनी 12 आंदोलकांना यावेळी ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर येते। पुण्यातलं एमपीएससीचं आंदोलन गुंडाळलंय। पोलिसांनी 12 आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। एकाच दिवशी आयबीपीएस आणि राज्यसेवेची परीक्षा एकाच तारखेला आल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झालेले होते। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कुठेतरी यश आलेलं आहे। लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे। अद्याप त्या संदर्भातली तारीख जाहीर झालेली नाहीये। मात्र आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणातील 12 आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। एमपीएससीचं आंदोलन आता गुंडाळल्याची माहिती समोर येते। आंदोलन करणाऱ्या 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यामधील एमपीएससीचं आंदोलन आता गुंडाळलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, आपण पाहतोय पुण्यातल्या आंदोलनाला खरं तर यश आल्याचं चित्र आपण बघितलं। आता पोलिसांनी 12 आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। अशा पद्धतीने हे आंदोलन गुंडाळलंय। काय नेमकं घडतंय? खरं तर हे एमपीएससी विद्यार्थ्यांचं जे 3 दिवस आंदोलन चालू होतं ते आंदोलन आता पोलिसांनी या ठिकाणी गुंडाळलेलं आहे। अक्षरशः या ठिकाणी जे आंदोलनाला बसले होते त्यांना या ठिकाणी हकलून लावण्यात आलं आहे। तर जे 8 ते 9 जण आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्यातले जे 6 जण मुख्य आंदोलनकर्ते होते, जे आमरण उपोषणाला बसले होते, त्यांचे मोबाईल सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर या ठिकाणी गुन्हा दाखल होण्याची पण शक्यता आहे। खरं तर या ठिकाणी ज्या मोठ्या संख्येने आंदोलक दाखल झाले होते त्याच ठिकाणचे हे दृश्य आहेत की जिथं सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी होती। मात्र या ठिकाणी आता शुकशुकाट पाहायला मिळतोय। तुम्ही या ठिकाणी पाहताय की जे उपोषणाला विद्यार्थी बसले होते ती ही जागा आहे आणि इथूनच त्यांनी आंदोलन पुकारलं होतं। मात्र पोलिसांनी हे आंदोलन आता गुंडाळलेलं आहे। खरं तर रोहित पवार आणि जे नेते होते त्या या ठिकाणून गेल्यानंतर पोलिसांनी पाऊस पडत होता त्याचाच फायदा घेत या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना हकलून लावलेला आहे। तर या परिसरामध्ये आता शुकशुकाट पाहायला मिळतो। खरं तर हा जो परिसर आहे, हा जो शास्त्री रोड आहे, तो या ठिकाणी आता मोकळा करण्यात आलेला आहे। पोलिसांकडे सांगण्यात येत आहे की गेले 4-5 तासांपासून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती। त्याचबरोबर आंदोलन ज्या ठिकाणी चालू होतं त्याच ठिकाणी हॉस्पिटल एक होतं। कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता, त्यामुळे या ठिकाणी जे आंदोलन करते होते विद्यार्थी त्यांना या ठिकाणून हकलण्यात लावण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी काही आंदोलक होते त्यांना ही जी बिल्डिंग दिसते या बिल्डिंगच्या पाठीमागे त्यांना थांबवण्यात आलेलं आहे। एकूण जर पाहिलं तर या ठिकाणी जे आंदोलन सुरू होतं ते आता पोलिसांनी गुंडाळलेलं आहे आणि जे काही 5 ते 6 जणांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांचा आता मोबाईल सुद्धा काढून घेतलेला आहे। कदाचित ही संख्या वाढू शकते, कारण प्राथमिक माहितीनुसार 12 जणांना ताब्यात घेतल्याची आता सूत्रांकडे माहिती आहे। मात्र या ठिकाणचं आता जे एमपीएससी विद्यार्थ्यांचं जे आंदोलन होतं ते आता पोलिसांनी गुंडाळलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हा सगळा परिसर आता मोकळा करण्यात आलेला आहे। श्रीकांत, निश्चितच धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी।